श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो आणि सेवा करत असताना त्याला एवढा विश्वास स्वामींवर वाटत असतो की स्वतःपेक्षा किंवा सर्वात जास्त स्वामींवर विश्वास असतो की कधीही कोणतीही गोष्ट असेल तर स्वामी ते लगेचच पूर्ण करतात. आणि जेव्हा एखादा व्यक्ती विश्वासाने स्वामींना सांगत असतो की स्वामी हे पहा, माझ्यावरती हे संकट आलेलं आहे आणि या संकटातून स्वामी फक्त तुम्हालाच मला बाहेर काढायचं आहे, जेव्हा तुम्ही असे म्हणाल विश्वासाने स्वामींना, तर तेव्हा स्वामी तुम्हाला त्या संकटातून नक्कीच बाहेर काढत असतात. तर यासाठी हवा असतो तो ईश्वरावर आपला असलेला विश्वास. जेव्हा निशंक मनाने निस्वार्थ भावनेने तुमची भक्ती असते आणि त्यानंतर स्वामींना जेव्हा एखाद्या संकटातून बाहेर काढा असं जेव्हा म्हणता ना तुम्ही, तर तेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्या संकटातून नक्कीच बाहेर काढत असतात. आणि त्यासाठी आपला देवावरती तेवढाच विश्वास असायला हवा, त्याचबरोबर आपली भक्ती निस्सीम असायला हवी आणि तेवढ्याच विश्वासाने सेवा देखील केलेली हवी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे नक्कीच येत असतात. तर काही भक्तांचे अनुभव खूप सुंदर असतात आणि काही भक्तांचे अनुभव तर असं वाटत असते की हा म्हणजे अशक्य आहे, अविश्वसनीय अनुभव असतात. चला तर मग आज आपण एका स्वामी भक्त ताई आहेत, तर त्या ताईंचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत. तर त्या ताईंचे नाव हे गंगूबाई बोबडे आहे आणि त्या राहणाऱ्या वाई येथील आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप मोठा चमत्कार केलेला आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला, त्यांना कोणते अनुभव दिले, चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया आणि त्या स्वामींची कोणकोणती सेवा करतात आणि त्या सेवेने स्वामी त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांना कोणते अनुभव दिले. चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा. हा, माझा एक अनुभव आहे. माझ्या एका डाव्या हाताला एक मनगटात अशी गाठ आली होती, एक छोटीशी होती आधी. नाव सांगायचंय का तुमचं? हा, माझं नाव गंगूबाई बोबडे, वाई मध्ये राहते. वाई मध्ये. हा. आणि ती गाठ ना, मी अशी दवाखान्यात ऑपरेशन करायसाठी जाणार होती. तर आता ते आपलं माझ्या मुलीचा फोन आला मुंबईवर ना, तर म्हणली ती गाठ वाढायला लागली, तू करून ऑपरेशन करून टाकते. तर म्हणलं हा, मी उद्या जाणार आहे, डॉक्टरला दाखवते, काय सांगतोय बघते ना, करते ऑपरेशन. तर स्वामींच्या पुढे मी बसली. संध्याकाळी माझं रोजची आरती ही असते, माझे जप बीप असतात. अरे वा. त्यामुळे मी स्वामींच्या जपला बसली होती. ध्यानात आलं, आपल्या लक्षात, म्हणलं स्वामी राया, माझ्या मनगटाला गाठ उठली आहे, ती छोटीशी होती पण ती आता मोठी झाली आहे आणि ती भरपूर दुखती पण आता उद्या तर मी दवाखान्यात जाणार आहे. तर ही गाठ माझी जर तुम्ही रात्री जर नष्ट केली, माझं जर पैसे वाचवले तर बरं होईल. बघा, तुमच्या प्रयत्नानं जर झालं तर करा एवढं. अरे वा. असं बोलत मी आपलं ती जप तयार झाला माझा आणि स्वामींना मी प्रार्थना केली. आरती जप सगळं माझं झालं आणि प्रार्थना केली. ती गाठ सकाळची जर मी उठली तर ती मनगटाची गाठच नाही. अरे वा. गाठच गेली, कुठं गेली काय माहिती. म्हणून मी सकाळी लवकर 7 वाजता, मुंबईला मुलगी असते, तिला फोन केला. अगं म्हणलं सुषमा, मी असं रात्री केलं आणि स्वामींच्या पुढे प्रार्थना केली की माझी गाठच मनगटाची गेली. म्हणली बघू, दाखव, व्हिडिओ कॉल कर. म्हणून व्हिडिओ कॉल केला तिला. म्हणलं हे बघ. अगं म्हणली रात्री किती मोठी दिसत होती ना, आता अगं कसलीच नाही.
म्हणजे पाकच म्हणजे कसलीच राहिलीच नाही गाठ ती. केवढा मोठा चमत्कार झाला. आणि तो चमत्कारच केला. एक दिवस तसंच झालं. 2-3 दिवसात मी लय थंडी ताप लय मला लय आला. आणि मुलगा आला माझा की म्हणला चल दवाखान्यात. तर म्हणलं नाही आज नाही मी बघते मी म्हणलं थांब जरा. आता माझी रोजची सेवा असते ना. जप बीप माझं रोज असते सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम. आणि ते मुलगा ते दवाखान्यात निघायला आला न्यायलासाठी. तर मी म्हणलं नको आता मी नाही आता येत उद्या जाऊया. आणि ती पण तशीच प्रार्थना केली. मला किचन पर्यंत जायचं चहा करून प्यायचा म्हणलं तरी मला काय सुचत नव्हतं. इतका ताप थंडी भरपूर. अक्षी काय मला बसाय पण येईना असं झालं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये अशक्तपणाच येतो ना ताई. तर ते लय तसं झालं. तर म्हणलं मी आता जपला तर माझा टायमिंग झालाय की बाबा जपचा माझा 6, 6:30, 7च्या दरम्यान मी बसते संध्याकाळी. तर ते जपला बसायचं. तर मी माळ हातात घेतली आणि जप करायचा पण मला काय बसताच येईना. म्हणजे लयच तिथं झालं मला परत. तर मी म्हणलं स्वामी माऊली मला आज बसता येईना. मी तुमचं जप कराय बसली पण मला बसाय पण येईना. इतकी थंडी वाजून आली माझं सगळं अंग थडथड उडतंय. मला असं वाटतंय की काय करू आता इथं. माझा जप तर व्हायला पाहिजे. मला जप तर आज काय होणार नाही अशी बोलतीये स्वामींना. आणि लई थंडी वाजली. म्हणलं जर मला चांगलं जर केलं तर मी तुमचा संपूर्ण जप बोलीन. अरे वा. पण म्हणलं मला जर आता ह्याच्यात मला जर जपला बसली तर खरं म्हणलं मी. पण मला तर जप करायचा हेच नाही. म्हणजे करायला ताकदच नाही माझी. तर म्हणलं हा जप मी करीन. पण मला जर 2 मिनिटात जर जप करायसारखं जर मला केलं तर मी जप बोलू शकते माळ ओढू शकते म्हणलं. आणि मी जरा खाली अशीच कलांडली. माळ हातात घेतलेली होती तशीच माझ्या पोटावर माळ तशीच. आणि तिथं देवा पुढे अशी कलांडली. माझी 1-2 मिनिटं तिथं झोपच लागली. अरे वा. आणि झोप लागली आणि लगेच मी काळजीशीने उठली. उठली तशी अगोबाई म्हणलं मी जप करत होती खाली कशी पडली आणि उठली लगेच आणि माळ घेतली हातात आणि पूर्ण जप माझी थंडी पिंडी ताप सगळं कुठं गेलं कुणास ठाऊक काहीच नाही माहिती झालं. आणि तो जप सगळा पूर्ण ते 216चा जप असतो माझा. तो मी सगळा बोलली. आणि जेवण सकाळ धरणं नव्हतं काय नव्हतं. स्वामींना मी खिरीचा निवद केला. शेवयाची खीर केली. मग नैवेद्य दाखवला आणि मग मी जेवण बनवलं आणि मग जेवली. 2 दिवस मी माझ्या पोटात काही पण नव्हतं. अरे वा. जेवले. हा असा अनुभव मला 2 अनुभव अक्षय स्वामींचं इतकं छान आलेत ना की भरपूरच छान. नाही खरोखर खूप सुंदर अनुभव आहे ताई. तर माझं स्वामींचं म्हणजे मी सेवेत जवळजवळ 2-3-4 वर्ष झालं आहे. पण मला हे 2 अनुभव मला स्वामींनी अक्षय माझ्या ह्याच्यातच दिलेत. मी अक्षय दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायलाच जाणार होती. पण ती गाठच माझी कायमस्वरूपीच बसवली. म्हणजे त्यांनी जादू केला का रात्रीतच जादू चमत्कारच केला. हो ना खरोखर खूप सुंदर आहे अनुभव. आणि असाच अनुभव प्रत्येक भक्तांना देत असतात बघा स्वामी. जेव्हा त्यांचा विश्वास असतो ना. तुम्ही कसं विश्वासाने सांगितलं स्वामींना की मला यातून बरं करा. तसा विश्वास पाहिजे ना देवावरती. नाही माझं म्हणजे ते लय असतं. माझं तुम्हाला सांगते मी अक्कलकोट मला 3 वेळा आली ना तरी पण मला काय माहित सुद्धा नव्हतं तिथलं. मी वाईवरनं निघाली सातारला आली. सातारवरनं गाडी पकडली. पण माझा इतका प्रवास छान झाला होता की जाग्यापर्यंत गाडी मिळाली. जाग्यावरूनच परत इथं जाग्यापर्यंत मिळाली येताना पण. अरे वा. आणि येऊन मला तिथलं काही माहित नसताना रूम बिम घेऊन आम्ही 2-3 मैत्रिणी आलो. पण अगदी छान दर्शन मस्त झालं होतं. अरे वा. आणि त्याच पहिल्यांदा गेली त्यावेळेसच मी मूर्ती आणली स्वामींची. 1200 रुपयाची मूर्ती मी येतानाच बॉक्स मध्ये घेऊन आली. आणि संध्याकाळी मला इथं उशीर झाला याला तरी मी ती बॉक्स मधनं मूर्ती खोलली. चौरंग धुतला. चौरंगाबरोबर आता काय नव्हतं जास्त पण आपलं ते एक फुल आलं होतं माझ्या झाडाला. अरे वा. तेवढं फुल एक काढलं आणि ते वाहिलं आणि खडी साखरेचा नैवेद्य ठेवला. त्यांच्या पदार्थ ठेवला ना. आणि
दुसऱ्या दिवशी मी स्थापना ती केली, शुक्रवार बनला, गुरुवार शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मग पुरणपोळी घातली, मग स्वामींना नैवेद्य केला, हे केलं, मग स्थापना केली. खूप छान केलंय. मग याच्यापेक्षा अजून काय वेगळं पाहिजे? हा, तर मला ते 2 अनुभव माझ्या स्वामींनी खरंच दिले अक्षी, ते एक नंबरच दिलं. म्हणजे माझं एक अक्षी माझ्याजवळ नाही, असं वाटत होतं की मला आता ही गाठ कशाची, कोणी सांगायचं कॅन्सरची असेल, कोणी कशाचं असं. ऑपरेशन करा वेगळंच, अजून त्यानंतर ती गाठ चेकअपला, त्यानंतर त्यात काय येतंय पुढे, कशी गाठ आहे, काय आहे, असं खूप प्रॉब्लेम वाढत जातात. हो, त्याच्यामुळे एकाच झटक्यात त्यांनी आपलं काहीच नको प्रॉब्लेम, बस मीच काय तो करतो आता. ना हो, ती रात्री जणू चमत्कार केल्या गं, ती एवढी अशी जरूर सुपारी गाठ झाली होती मनगटाला. मला असं भाकरी मळायला, कपडे धुवायला पण येत नव्हती, असं झालं होतं. पण ती एका रात्रीतच गाठ गायब झाली. नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई. असंच असतं, स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात. एवढं मात्र खरं आहे. आणि हे ना त्यांनाच माहित असतं, जी लोक स्वामींच्या सेवेमध्ये आहेत ना, त्यांना माहित असतं की स्वामींचा चमत्कार काय आहे, कसा आहे. चला ताई, मी अनुभव शेअर करते. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा, या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. जिथे विश्वास असतो ना, तिथे काहीच अशक्य असं नसतं. आणि त्याचबरोबर आपले स्वामी आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, ते संपूर्ण ब्रह्मांड चालवतात. त्यासाठी तर त्यांच्यासाठी एखाद्या भक्ताला एखाद्या संकटातून बाहेर काढणं हे खरोखरच काही म्हणजे अवघड काम नाही. आणि जेव्हा अशा ब्रह्मांड नायकाची जर सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला मिळत असेल, तर खरोखरच तुम्ही देखील खूप भाग्यवंत आहात. तर त्यामुळे जे एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा साक्षात श्री स्वामी समर्थांनी त्याची निवड केलेली असते. आणि अशीच लोक स्वामींच्या सेवेमध्येही येत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या गंगूलाल बोबडे राहणाऱ्या वाई येथील या ताईंचा अनुभव खरोखरच खूप काही शिकवून जाणारा होता. त्याचबरोबर स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर स्वामी कोणकोणती प्रचिती देतात, कसे चमत्कार करतात, हे देखील आपणा सर्वांना समजलेच असेल. तर तुम्हाला या गंगूबाई बोबडे या ताईंचा अनुभव कसा वाटला, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला या ताईंचा अनुभव आवडलेला असेल, तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर एक अनुभव तुम्ही शेअर केला, याबद्दल जर एखादा व्यक्ती ऐकून जर स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकजण स्वामीमय हा झालाच पाहिजे. यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव म्हणजे स्वामींनी तुम्हाला अनुभव द्यायचं काम केलेलं आहे. आता तुमचं काम हे आहे की तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सर्वांनी शेअर करायचा आहे. आणि त्याचमुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवामध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.